पाचकंदील येथील म्युनिसिपल मार्केटमधील मोदी भंडार आणि जवळ असलेल्या अन्य 4 दुकानांना पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने भीषण आग लागली। सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान दुकानदारांचे झाले असल्याची माहिती दुकानदारांनी दिली आहे। घटनेची माहिती मिळताच धुळे महानगरपालिका अग्निशामक दलाच्या 3 बंबांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। दरम्यान या अग्निशामक बंबांनी 10 ते 12 फेऱ्या करून आगीवर नियंत्रण मिळवले। यात मात्र दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून यामध्ये दुकानदारांचे झालेले नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी नुकसान झालेल्या दुकानदारांनी केली आहे। आज सकाळी 5 वाजता मला फोन आला। मी तेव्हा अचानक आलो होतो, बघितलं तर इथं दुकानात आगी चालू होतं। मी दुकान शटर लावून उघडले। त्या टायमाला नेमकं पूर्ण 100% आग लागलेली होती। फायर ब्रिगेडला फोन केला, फायर ब्रिगेडवाले तात्काळ आले। त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न, पण ते आग विझवता कम से कम बाजूचं एक दुकान आणि इकडचे 2-3 दुकानं असं मोजून 5-6 दुकानं लागली। माझं पूर्ण 100% दुकान, आमचं पूर्ण 100% दुकान खाक झालेलं आहे। जवळपास आमच्या दुकानामध्ये 8 ते 10 लाखाच्या वरती माल होता। पूर्ण 100% दुकान खाक झालेलं आहे। तरी मी शासनाकडून इच्छितो की आम्हाला त्वरित भरपाई द्यावा, कारण की आम्ही सगळं तेवढ्या याच्यावरच काम करतो, ते चालू आहे आमचं। तर त्वरित मी आमची विनंती राहील शासनाला की आम्हाला काही ना काही फुलाची पाकळी म्हणून आम्हाला ती भरपाई देण्यात यावी, एवढी कळकळीची विनंती करतो।